मला जो संशय आलाय ना मावशी आईवर, दुर्गा मॅडम तो खरा आहे. ही लीला वाटते त्यापेक्षा खूप जास्त शहाणी आहे. हिच्यावर विश्वास ठेवायचा का? नाही, पण मी कुठलीही रिस्क नाही घेऊ शकत. तू आता जे काय सांगितलंस ते तुला तुझ्या आईने सांगितलंय? नाही, मावशी आईने मला नाही सांगितलं, पण तिनं कोणाशी तरी बोलत होती तेव्हा मी ऐकलं. म्हणजे आता ती एक्झॅक्टली काय कसं करणार आहे ते काही मला माहिती नाही, पण मेहंदीच्या दिवशी नाही का जे माझ्या हातावर मेहंदी काढणार होते, पण मग अचानक त्यांनी श्वेताला निवडलं. तसं काहीतरी होऊ शकतं. तुम्ही काळजी घ्या, सगळीकडे लक्ष ठेवा, म्हणजे सावध राहा. ठीक आहे. एजंटचं आणि लीलाचं लग्न मोडलं हो. मोडलं लग्न माझ्या मुलीचं. पण काय करणार, या लग्नाचा योग नव्हता. पण आज एजंटचं लग्न आहे ना, तर म्हटलं त्यांच्या लग्नात येऊन त्यांना आशीर्वाद दिला की याच लग्नात माझ्या मुलीसाठी, माझ्या लीलासाठी एखादं चांगलं स्थळ मला मिळेल. शेवटी आपल्या मुलीचं चांगलं व्हावं, तिला एक चांगलं सासर मिळावं, एवढाच तर हेतू असतो आईचा. हा, बरोबर आहे तुमचं. आणि खरं सांगू, मला असं वाटतं जहागीरदारांची आणि मोहित्यांची ही शेवटचीच भेट. त्यामुळे ना तुम्ही या शेवटच्या भेटीत आमच्याबद्दल कुठली कटुता ठेवू नका. हो, नका काळजी करू. मी हात जोडते तुमच्या पुढे, हात जोडते हवं तर. पण माझ्याबद्दल आणि माझ्या कुटुंबाबद्दल कधी वाईट बोलू नका हो. आणि आमच्यावर कुठलेही आरोप करू नका. हो ताई, तुम्ही नका काळजी करू. येऊ? हा, हो. येते. हा, हो. एजे, तुमची कितीही चिडचिड झाली ना तरी डोंट वरी, मी आहे तुमचा मूड नीट करायला. हाऊ डे यू कम इन माय रूम? एजे, आपलं लग्न होणार आहे उद्या. मी बायको होणार आहे ना तुमची. मग लग्न झालं नाहीये, व्हायचंय. ओके, पण मी तुमच्या रूम मध्ये येऊ नाही का शकत? हे बघ, गो आउट आउट. हॅलो अलिशा मॅम. हो, मी तुमच्या फोनची वाटच बघत होते. पुढच्या इव्हेंटसाठी केलात ना तुम्ही फोन? सांगा सांगा, काय आणि कधी, कुठे? मी ना एका पायावर रेडी आहे. मी मूर्ख नाहीये तुझ्यासारख्या मुलीला परत चान्स द्यायला. एजंटच्या हळदीमध्ये जो मूर्खपणा केलायस तो निस्तरताना नाकी 9 आलेत माझ्या. मी तुला ॲग्रीमेंटचे 3 लाख रुपये परत मागायला फोन केलाय. काय? श्वेताला मी हर्ट नको करायला हवं होतं. उद्या लग्न आहे, मला तिच्याशी जाऊन बोलायला हवं. पण असे कसे मी तुम्हाला 3 लाख रुपये देऊ? आणि हे बघा, मी कुठे तुमचा डान्स ग्रुप सोडलाय? अहो, मी तर तयार आहे डान्स करायला. मी तुला एकदा चान्स देऊन बघितलंय. मी बघितलं की तू काय करतेस ते. नाही नाही, बघा कसं आहे ना, ते एजंटच्या घरचं फंक्शन होतं ना, म्हणून हा सगळा गोंधळ झाला. आणि मी तर तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना की मला नाही करायचा डान्स, पण तुम्हीच मला ना कंपल्सरी डान्स करायला लावलात ना, म्हणून हे सगळं झालं. आणि बघा,
आता मी रेडी आहे डान्स करायला, तर तुम्हीच नाही म्हणताय. हे बघ, मला काहीच ऐकायचं नाहीये. तू मला माझे 3 लाख रुपये परत कर बस. कुठनं आणू मी इतके पैसे मॅडम? इडियट. हिचं लाईफ मध्ये काहीच होऊ शकत नाही. इतकं कसं कोण केअरलेस असू शकतं? हे लक्ष असतं तुझं. थँक्यू. तुम्ही नसतात तर धडपडल्याशिवाय तुझा दिवस जात नाही का? जिथे जाईल तिथे प्रॉब्लेम क्रिएट करणार आहेस तू. हे पडलंस तर तुझ्यावर आता. नीट लक्ष देता येत नाही तुला. मी मुद्दामून कुठे केलं? चुकून धक्का लागला असेल माझा. चुकून नाही, तू स्वतः पाडून घेणार होतीस. आणि किती वेळ वाचवायचं मी तुला? मग कशाला आलात? मी थोडी बोलवलं होतं तुम्हाला. रिअली ना? मी नसतो आलो ना तर तुझं काय झालं असतं कळतंय तुला? तुम्ही मला वाचवलं त्याबद्दल मी तुम्हाला सुरुवातीलाच थँक्यू म्हणाले ना. तुम्हाला ना काहीतरी कारणच हवं असतं माझ्यावर ओरडायला. आणि तुम्हाला काय वाटतं मी आयुष्यात काहीच बरोबर करत नाही का? सारखं आपलं मला बोल बोल बोलत असतात ते. आणि इतके काय चुकते मी? समजा हा चुकत असेल तरी सुद्धा तुमचं काय घेणं देणं आहे त्याच्याशी? तुम्हाला थोडीच माझ्याशी लग्न करायचं आणि लग्न वगैरे तर लांबच राहील. तुमचं आणि श्वेताचं एकदा लग्न झालं ना की मी तुम्हाला परत कधी दिसणार सुद्धा नाही. आणि मला सांगा, तुमच्या आयुष्यातली बाकी सगळे आहेत ते का एकदम परफेक्ट आहेत का? कोणी कधीच चुकत नाही. त्यांच्यावर ओरडता का? काही झालं की आपलं मला बोलत असतो. श्वेता पण मला आवडणार नाही असं वागते. पण मी तिला सॉरी म्हणणार होतो. तिच्या जागी लीला असती तर मी खरंच फक्त चिडलो असतो. अंकल, तुमच्याशी बोलते मी. लक्ष कुठे आहे तुमचं? खरं तर ना मला आवडतं तुम्ही माझ्यावर ओरडता ते. निदान मनात तरी काही ठेवत नाही ना. आणि मुळात मला मी तुम्ही ओरडण्याच्या लायकीची वाटते हे काय कमी आहे? पण ना तुम्हाला म्हणून सांगते की परफेक्ट वागण्यापेक्षा ना असं मनाला येईल तसं वागून बघा. खूप मज्जा येते. मला विचारा ना हे कसं असं मोजून मापून वागायला जमतो तुम्हाला? नाही सॉरी, मी जरा जास्तच बोलले का? उद्या तुमचं लग्न आहे आणि माझ्या बोलण्यामुळे उगाच तुमचं मूड ऑफ व्हायला नकोय मला. सॉरी, मी नाही बोलत ते. तुम्ही जा. पण अंकल खरं सांगू का, तुम्हाला वाटतं तितके काही परफेक्ट नाही आहात तुम्ही. तुमच्यात पण एक मोठी कमतरता आहे. ओळखा पाहू? This is complete nonsense. हेच स्माइल. मी तुम्हाला कधीच असं हसताना नाही बघितलं. नाही म्हणजे तुम्ही परफेक्ट आहात, श्रीमंत आहात, कर्तृत्ववान आहात, शब्द पाळणारे आहात वगैरे सगळं ठीक आहे. पण अंकल तुम्ही आनंदी आहात का माझ्यासारखे?
ऑल द बेस्ट एजे. एकदा का तुमचं लग्न झालं की तुम्हाला असंच एकमेकांशी आयुष्यभर भांडत राहायचंय. तू इथे काय करतोयस? हे जे ते मी इथे मला अरे विक्रांत, तू इथेस? सरू तुझी वाट बघते तिकडे. सकाळी ब्रेकफास्ट वेळेत केला नाहीस म्हणून चिडली. तू येईपर्यंत काही खाणार नाही असं म्हणते. जा बाबा लवकर जा, नाही गेलास तर आणखीन चिडेल ती. जा पण. हो का? हे जे खरं तर सरूने खूप आग्रह केला मला लग्नासाठी यायला, म्हणून मी इथे आलो. नाहीतर सरू थांबली आहे का माझ्यासाठी? पण हो, मी आलो तिला भेटून आलो. काका, सॉरी बाबा, आजीनी तुम्हाला रेडी व्हायला सांगितले. मी पण रूम मध्ये जाऊन फ्रेश होतो, मग एकत्रच खाली जाऊया. या विक्रांतला कधी अक्कल येणार आहे काय माहित. तो आणि हा एजे असे सतत एकमेकांसमोर येत राहिले तर मोठा प्रॉब्लेम होईल. मलाच काहीतरी केलं पाहिजे आता. लीला, तुझ्यामुळे मी बरंच काही गमावलंय माझ्या आयुष्यातलं. तुझ्यामुळे माझी नोकरी गेली. तुझ्यामुळे एजंटच्या घरातली माझी एंट्री बंद झाली. तुझ्यामुळे तो नालायक किशोर, त्याच्या तालावर नाचायची वेळ आली आहे माझ्यावर. या सगळ्याचा हिशोब चुकता करावा लागणार आहे तुला. असंच सोडणार नाही मी तुला. काय कटकट आहे ह्याची. बोला, काय नवीन ऑर्डर्स आहेत माझ्यासाठी? डोक्यावर पडलास का रे तू जरा? स्वतःला इन्स्पेक्टर म्हणतोस ना, मग एजेच्या नजरेपासून लांब राहायचं एवढी अक्कल नाही तुला? कशाला गेला होतास तिकडे? फोन उचला ना इन्स्पेक्टर विक्रांत. तुम्हाला सगळं सांगायला हवं आहे. त्या एजंटच्या तिन्ही सोनांनी माझ्यावर संशय घेतला ना, तर मात्र मला काहीच करता येणार नाही. आणि माझी लीला सुद्धा त्या घरची सून कधीच होऊ शकणार नाही. बघ, आता जास्त शहाणपणा न करता जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं आणि फुटायचं तिथनं, कळलं? हे बघ किशोर, आवाज बंद. फोन का उचलत नाही हा माणूस? कोण समजतो कोण स्वतःला? हे कसे असे नग भेटलेत ना मलाच. आता हिचं काय? कामाच्याच वेळी ना फोन कधी उचलत नाही माणूस. कोणाशी बोलतो इतका वेळ देव जाणे. बोला कालिंदे मॅडम, काय तुमचं? सारखा सारखा कॉल का करताय मला? तुम्ही पहिल्यांदाच फोन उचलला असतात तर मी सारखा सारखा फोन केला नसता ना. बर, बोला, काय काम आहे? अहो, मला ना तुमच्याशी बोलायचंय. खूप टेन्शन आलंय मला. तुम्ही जरा भेटा ना मला. अहो, असं सारखं सारखं मी भेटू शकत नाही तुम्हाला. काम काय ते सांगा. काहीतरी घडलंय ते मला तुम्हाला सांगायचंय. अरे मी कोण आहे? नाही म्हणजे तुम्ही नक्की कोण समजता मला? इन्स्पेक्टर विक्रांत. इन्स्पेक्टर ना? मग तसं वागा. वागते हो साहेब. भेटा, खरंच बोलायचं तुमच्याशी. या इथे सेकंड फ्लोअर मध्ये स्टोर रूम मध्ये आहे मी. बरं बरं, आले आले. मावशी कुठे गेली? हा बहुतेक मलाच शोधत असेल. तिने सांगितलं होतं मला तिच्या बरोबर राहायला. सॉरी सॉरी. सॉरी तुमचा आवडता शब्द आहे का? हा, जेव्हा बघा तेव्हा सॉरी 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 हा शब्द बोलायला 2 सेकंद लागतात, पण हे जे काय तुम्ही करून ठेवलंय, आता हे वाढवायला मला किती वेळ लागणार आहे माहितीये तुम्हाला? आता ते मी कसं सांगू ना. असं का? मग एक गोष्ट सांगाल मला?
तुम्ही इकडे लग्नाला आलात ना, शांतपणे बसा आणि या ज्या वस्तू आहेत ना या सगळ्या सुरक्षित ठेवा, नाहीतर जिकडे तिकडे पाडताय, मोडताय, सगळं फोडताय. काय चाललंय? तुम्हाला जे काही लागेल ना आता मला सांगा, तुमची सगळी खातरजमा मी करतो, पण कृपया एका जागी बसा. दमलात ना? अजून देऊ? काही हवंय? सरबत, फालुदा? नको. पण अशी कशी मी एका जागी बसू? हो, लग्न घरी आणि मी आजीना प्रॉमिस केलंय की मी लग्नात सगळी मदत करीन, कामं करीन आणि लग्नात ना अशी लगबग असते. तुम्हाला नाही कळणार. बाजूला मला मावशी कुठे गेली बघायचं. बाजूला. अहो नाही, हे बघा स्टोर रूम दुसरा मजला. या कालिंदी मॅडम या. सांगा, काय एवढा आभाळ कोसळून आलं होतं? का सारखं सारखं कारण शोधून तुम्ही भेटायला येताय मला? काय सांगू तुम्हाला? अहो, त्या एजंटच्या 3 सुना, त्यांना संशयाला बहुतेक तिथे जाईन तिथे माझा अपमान करतात. त्यांना ना आम्हाला इथून हाकलून द्यायचंय. अपमान करताय तुमचा? मग सहन करा तो. इथून निघायचा विचारही येऊ द्यायचा नाही डोक्यात तुमच्या. आणि जर थोडासा अपमान केलाच तर काय तुमच्या अंगाला भोकं पडतंय? या अपमानाच्या बदल्यात तुम्हाला जहागीरदारांसारखा जावई मिळणार आहे, हे लक्षात ठेवा जरा. ते आहे लक्षात. तुम्ही घाबरू नका हो. मी इथून कुठे जाणार नाही. त्यांनी अगदी हाताला धरून बाहेर काढलं ना तरी जाणार नाही. ते करत असलेला माझा अपमान कसा परतून लावायचा ना मला नीटच माहिती. अहो, पण ते आमचे अहो ना मुलींचे वडील, म्हणजे माझ्या नवऱ्याचा आणि माझ्या मुलींचा निर्णय बदलला ना तर कठीण होईल मला सगळं हे. ठीक आहे, मग आता एक काम करा, एजेंना आणि लीलाला इथे स्टोर रूम मध्ये घेऊन या. लगेच त्यांचं लग्न लावून देतो. माफ करा, म्हणजे एजंटना बोलवणं एवढं सोपं आहे का? आणि मी बोलावल्यावर ते कशाला येतील? बरं, त्यातून गेला बाजार आलेच, लीलाशी लग्न का करते? एवढं सोपं असतं तर हे लग्न मीच नसतं का लावून दिलं? कळतंय ना? मग गप्प बसा आता प्लीज आणि जा इथून. डोकं नका खाऊ माझं. एवढी चिडचिड करण्यापेक्षा तुमच्या डोक्यात काय आहे हे मला सांगून झालं असतं मला. तुम्ही पण ना तुमच्याच मुलीसारखं अति बोलता जरा. साहेब सांगा ना, देवाशपथ, देवाशपथ कोणाला सांगणार नाही. नाही, खरंच सांगते मी, तुम्हाला पण त्रास देणार. सांगतो. हे बघा, जेव्हा तुमची मुलगी लीला लग्न मांडवात येईल मावशी इथे काय करते? मावशी आई